गोंदिया जिले में शिक्षक सहकार संगठन की ओर से पहली बार शिक्षक शिक्षण अधिवेशन का आयोजन किया गया। इस मौके पर शिक्षा क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वाले आदर्श शिक्षकों, ग्राम विकास में सक्रिय भूमिका निभाने वाले आदर्श सरपंचों और विद्यार्थियों के पोषण में अहम योगदान देने वाली स्वयं पाकी ताइयों का सम्मान शिक्षा राज्य मंत्री पंकज भोयर, जिला परिषद अध्यक्ष लायक राम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, विधायक विनोद अग्रवाल और पूर्व मंत्री राजकुमार बड़ोले के हाथों किया गया। शिक्षक सहकार संगठन द्वारा आयोजित इस अधिवेशन में संगठन की ओर से कई महत्वपूर्ण मांगे रखी गईं। इनमें शिक्षकों से शिक्षण कार्य के अलावा अन्य काम न करवाने, वृद्ध शिक्षकों के लिए टीएटी परीक्षा की अनिवार्यता को शिथिल करने, जिला मुख्यालय में रहने की बाध्यता खत्म करने और पुरानी पेंशन योजना लागू करने जैसी प्रमुख मांगे शामिल थीं। इस अवसर पर शिक्षा राज्य मंत्री पंकज भोयर ने कहा कि सरकार शिक्षकों पर शिक्षा के अलावा अन्य कार्यों का बोझ कम करने के लिए ठोस कदम उठा रही है और जल्द ही इस दिशा में निर्णय लिया जाएगा। की एखादं काम जर का आपल्याला प्रशासनाकडून किंवा सरकारकडून करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता कशा पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे आणि एक नियोजनबद्ध संघटना कशी उभारली पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या संघटनेने या ठिकाणी सिद्ध करून दिलं। याच्याकरता मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आज अनेक समस्या या प्रस्तावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले सन्मान्य रविभाऊ असो किंवा सुरेंद्रजी गौतम असो किंवा आपले राज्याचे अध्यक्ष सन्मान्य संतोषजी यांनी या ठिकाणी व्यक्त करून दाखवल्या। निश्चितपणे आपल्या ह्या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत, कारण ह्या जर का समस्या सुटल्या नाही तर आपलं मेन उद्देश जो शिक्षणाचा आहे तो आपण साध्य करू शकणार नाही। आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला हवी असलेली भविष्यातली मजबूत पिढी आपण त्याशिवाय घडवू शकणार नाही। आणि याच्याकरताच समाजामध्ये असलेल्या शिक्षक संघटना, त्याचे पदाधिकारी, सरकारमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात काम करणारं प्रशासन या सर्वांमध्ये जर का समन्वय राहिला नाही तर त्या ठिकाणी आपण यशस्वी शिक्षण अभियान हे आपल्या राज्यात किंवा देशात त्या ठिकाणी चालवू शकणार नाही। आणि ह्याच समन्वयाकरिता मला असं वाटतं आज या ठिकाणी शिक्षक सहकार संघटना गोंदियाच्या वतीनं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। आज काही प्रामुख्याने ज्या समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला सर्वांना चिंतेत टाकणारी एक समस्या जी आहे त्याच्याकरिता आपण ऑलरेडी तातडीने नागपूरला बैठक घेतली। नंतर आता तसं पाहिलं तर टीईटीचा आणि राज्य सरकारचा काही संबंध त्या ठिकाणी नाही, कारण आरटी ऍक्ट हा केंद्र सरकारनं 2009-10 साली त्या ठिकाणी तयार केला। नंतर ह्या ऍक्टच्या विरोधात एक त्या ठिकाणी अल्पसंख्याक संस्था कोर्टात गेली का ही आरटी आम्हाला लागू होऊ शकत नाही। आणि त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना की आरटी हे सर्वांना लागू राहील आणि त्याच्यामध्ये आपण सर्व गुंताळले गेलो। असं असताना देखील शिक्षक संघटनेच्या भावना लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत चर्चा केली आणि आपल्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्णय घेतला की या संदर्भात आपण निश्चितपणे पुनर्लोकन याचिका त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने सादर केली। कार्यक्रम में जिले भर से हजारों शिक्षकों ने भाग लिया। साथ ही बड़ी संख्या में स्वयं पाकी ताई और आदर्श सरपंच भी मौजूद थे। इस मौके पर जिला परिषद अध्यक्ष लायक राम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, विधायक विनोद अग्रवाल और पूर्व मंत्री राजकुमार बड़ोले समेत कई मान्यवर उपस्थित रहे। शिक्षक सहकार संगठन द्वारा आयोजित यह अधिवेशन शिक्षकों की समस्याओं और शिक्षा व्यवस्था में सुधार की दिशा में एक महत्वपूर्ण पहल साबित हुआ है।